वटपौर्णिमा आणि आम्ही चाललेलो आहोत वडाला पूजायला. आमच्या इथेच एक आहे वडाचं झाड, तिथे मी आणि माझी सासूबाई पूजायला चाललेलो आहोत. तर चला तुम्हाला मी ते दाखवते. तर मी आज हा लूक केलेला आहे आणि साडी आणि हे ऑक्सिडाइज ज्वेलरी घातलेली आहे. तर बघा कसा दिसतो तो. तर इथे पहिला सासूबाई वडाला पूजत आहेत आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोण नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढते आणि त्या पहिला पूजत आहेत वडाला. आमच्याकडे अशी पद्धत आहे वडाला पूजण्यासाठी. तर इथे 5 दगड ठेवलेले आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतात. सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणताही सण असो, काही पण असो, गौरी गणपती, सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते. माझ्या माहेरी पण वेगळी पद्धत होती वटपौर्णिमेची, इथे वेगळी पद्धत आहे. तर जिथे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मी इथे वडाला पूजते. तर इथे ही कापसाची माळ केलेली आहे, त्याला सासूबाई हळद कुंकू लावून त्या इथे ठेवत आहेत. पुढेच वटी भरण्यासाठी छोटासा पीस ठेवला आहे आणि त्यावरती आंबा ठेवलेला आहे. वटी भरण्यासाठी हे केलेलं आहे. तर इथे हार आणलेला आहे, तो हार घालतात झाडाला. नंतर आता इथे वटी भरण्यासाठी तांदूळ आणि जे वटी भरण्याचं सामान असतं, बांगड्या वगैरे, त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे ना आमच्या इथे ना काळेचे छोटे मणी असतात, ते दोऱ्यामध्ये ववलेले आहेत आणि त्याची छोटीशी वाटी करून तिथे आम्ही ठेवतो आणि आमच्या मंगळसूत्रामध्ये पण ते बांधून टाकतो. तर इथे आम्ही अशा पद्धतीने करतो वटपौर्णिमा. आणि त्याचं वारं असल्यामुळे ते दिवा पण लागत नव्हता. तर इथे आता वटी भरून झालेली आहे आणि इथे नैवेद्य पण आणलेला आहे. तर आता हे नैवेद्य पण आम्ही इथे ठेवतो आहे आणि नैवेद्य ठेवून झाल्यानंतर नारळ फोडून जो प्रसाद आहे तो इथे सगळ्यांना वाटतो. तर मी जिथे राहते ना तिथे खूप गावासारखा एरिया आहे, असं वाटणारच नाही की हा मुंबईमधला कोणता तरी एक ठिकाण आहे. आमच्या घराच्या पाठीमागे सगळीकडे असं डोंगर आहे, त्यामुळे इकडे कायम असं हिरवळ वगैरे असते आणि मला असं फील वाटत नाही की मी कुठे मुंबईला येऊन राहते. गावासारखंच फील वाटतं तिकडे पण. इथे सासूबाईंनी फेरा मारून झाल्यानंतर इथे मी फेरा मारते वडाला. जास्त काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे मला असा व्हिडिओ बनवता आला. नाहीतर इथे खूप अशी गर्दी असते, कारण इथे एकच असं वडाचं मोठं झाड आहे की त्याला दरवर्षी येऊन बायका पूजून जातात. तर पूजून आलेलो आहोत आणि आता आम्ही उपवास सोडणार, म्हणजे सकाळपासून उपवास असतो तो आम्ही उपवास सोडणार, जेवण करणार आता. आणि दिसते तुम्हाला हे, पहिला आम्ही लहान होतो तेव्हा बोलायचो की नका 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 लावू हळदी कुंकू, कारण आवडत नसायचं लहानपणी होतं तेव्हा. पण आता समजते की ह्या हळदी कुंकवाचं किती महत्त्व आहे ते आत्ता समजते. तर अशा प्रकारे मी ह्या वर्षाची वटपौर्णिमा अशी सेलिब्रेट केली आणि छान होती. दरवर्षी मी अशीच सेलिब्रेट केली, यावर्षी पण अशीच सेलिब्रेट केली. पण यावर्षी ती तुमच्याशी शेअर केली की मी कशी वटपौर्णिमा साजरी करते माझ्या सासूसोबत. मी आणि माझ्या सासूबाईच असतो दरवर्षी सेलिब्रेट करायला. तर छान होती यावेळेस. आणि ह्यावेळेस मला काही शॉपिंग करायला जास्त काही भेटलं नाही, त्यामुळे मी माझ्याकडे होती ती घरातली ज्वेलरी मी घातली. ही जी आहे ती मी मिशोवरून घेतली होती आणि हा पण जो सेट आहे हा, आणि त्याचं कानातलं एक थोडं वेगळं होतं, ते मी मिशोवरूनच घेतलं होतं. आणि ही मला ह्या साडीवर थोडंसं मॅच होत होतं म्हणून मी ही साडी घातली. आणि हा ब्लाऊज पण मी मिशोवरूनच घेतला होता. खरंच मिशो छान ॲप आहे आणि मला आत्तापर्यंत मी जी शॉपिंग केली ती मला सगळे चांगले वस्तू, चांगले प्रोडक्ट भेटलेत आणि छान आहे. तर ही छोटीशी ज्वेलरी, थोडं म्हणलं यावेळेस वेगळा लूक करावा म्हणून हे, आणि हे ऑक्सिडाइज ज्वेलरी मी घातली होती. नथ पण होती, पण नथ मला नव्हती छान वाटत, त्यामुळे मी नव्हती घातली होती. तर अशा प्रकारे मी साधा सिंपल लूक करून मी माझी वटपौर्णिमा साजरी केली. ते पण खूप गरमी आहे, आज तर खूप गरमी आहे. 2 दिवस पाऊस पडला पण आज खूप गरमी आहे, खूप गरम होतं त्यामुळे. पण छान झाली. तर अशा प्रकारे मी माझा हा ब्लॉग इथंच संपवते. आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत मी सगळ्यांना
बाय बाय.